बाजूने लघवी बाहेर काढलेली होती आणि अजूनही तशाच अवस्थेत आहे. आणि विशेष म्हणजे या बाळाला जन्माला आल्याबरोबर बीपीची गोळी चालू आहे. आणि त्यामुळं व्हायचं काय की सतत ताप भरायचा. काही लघवी बॉडीमध्येच रिव्हर्स व्हायची. लघवीच्या जागेवरून लघवी होत नव्हती, तर आता लघवीच्या जागेवरून सुद्धा लघवी होते नियमित. 11.5 pH पाणी एवढ्या लहान बाळाला पाजण्याचं कुठेही परमिशन नाही कंपनीनं सुद्धा दिलेलं. पण बॉडी जर बीपीची गोळी चालू आहे तर बॉडीमध्ये ऑक्सिजन लेवल कमी आहे हे समजून धाडसानं सकाळी 10 ml, दुपारी 10 ml आणि संध्याकाळी 10 ml असं पाणी चालू केलं. त्यापासून जो 8 दिवसाला 15 दिवसाला तो ताप भरायचा, तो ताप आता फारसा भरत नाही. आणि वाफेचं जे सलाईनचं पाण्यानं जी वाफ दिली जात होती त्यासाठी काही वेळा 8 दिवस लागायचे छाती मोकळी व्हायला, काही वेळा 15 दिवस पण जायचे. पण 2.5 pH पाण्याची वाफ दिल्यामुळं 2 दिवसामध्ये छाती मोकळी होते. आणि विशेषतः आता तो फारसा आजारी सुद्धा पडत नाही. शिवाय त्याला जन्माला आल्याबरोबर कॅल्शियम आणि D3च्या सिरप चालू होतं, तर बऱ्यापैकी ते सुद्धा आता कमी झालेलं आहे. थँक्यू.